नमस्कार. आज ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये पूर्ण देशभरातून 12.5 लाख लोक आज या बंदमध्ये सामील झालेले आहेत. सदरू बंद हा बनावट औषधं आणि जो शासनाने मध्ये JSR 817 दाखल केला त्याला विरोध आणि त्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टे दिलेला असताना ऑनलाईन कंपन्या त्याचा फायदा घेऊन बनावट औषधं मार्केटमध्ये आणत आहेत. बनावट औषधं ही अन्न औषध प्रशासन आमचा जो कायदा आहे 1940 जो ॲक्ट आहे त्यानुसार आम्ही औषध विक्री व्यवसाय करत असतो. औषधाची प्राईससुद्धा NPPA ठरवत असते. हे सर्व करत असताना ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांना औषधं दिली जातात. ती औषधंची सांभाळली जात नाही चांगली, म्हणजे ज्या औषधं ही स्टोरेज कंडिशन असतात तर ती स्टोरेज कंडिशन न सांभाळता रुग्णांपर्यंत औषध पुरवली जातात. डुप्लिकेट औषधसुद्धा याच माध्यमातून पोचली जातात. तर माझं निवेदन आहे की आम्ही जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. सातारा शहरामध्ये 4 ठिकाणी तशी औषधाची व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे आणि ICUमध्ये जे पेशंट आहेत त्यांना औषधं द्या अशा पद्धतीचे आम्ही मुभा लोकांना दिलेला आहे. परंतु शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे. समजा शासनाने आजच्या ह्या बंदमध्ये आमच्याकडे लक्ष केलं नाही, दुर्लक्ष केलं तर हा बेमुदतसुद्धा संप पुढे चालेल. जिथं औषधं मिळणार आहे त्यांची नावं सांगा. ही शेखर मेडिकल, आम्ही याच्यामध्ये 4 विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या प्रतापगंज पेठेमध्ये शेखर मेडिकल जे साई अमृत हॉस्पिटलमध्ये आहे ते, नंतर जिल्हा परिषदेमध्ये मंगलमूर्ती हॉस्पिटल, कारण हॉस्पिटलमध्ये